नाना पटोलेंच्या वादग्रस्त वक्तव्यावरती प्रताप सरनाईक आणि रोहित पवारांनी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूयात। नाना पटोलेंसारखा काँग्रेसचा अध्यक्षपद ज्या व्यक्तीने भूसवलं ती व्यक्ती जर ऑपरेशन सिंदूरला एक कम्प्युटर गेम अशा प्रकारे बोलत असेल तर निश्चितपणे पूर्ण काँग्रेसची नाचक्की झालेली आहे। नाना पटोलेंनी ह्या भारत भूमीवर सीमेवर रक्षण करणाऱ्या सगळ्या जवानांच्या आणि त्यांच्या कुटुंबियाची माफी मागायला हवी आणि माफी मागून सुद्धा हा प्रश्न काही सुटणार नाही एवढी गंभीर त्यांच्या बाबतीतली तक्रार आज सकाळपासून सगळ्या मीडियाच्या माध्यमातून चालू आहे। त्यामुळे मी त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतो। नाही, सिंदूरच्या बाबतीत बोलणं झालं तर देश म्हणून आम्ही सर्वजण सरकारबरोबर आहोत, डिफेन्स फोर्सेस बरोबर आहोत। पण गेल्या काही दिवसांमध्ये आपण जर बघितलं की राजकीय व्यासपीठावर भाजपकडनं सिंदूरचा वापर हा राजकीय दृष्टिकोनातून केला जातोय। असं वाटायला लागलंय की हे सर्व नेते बंदूक घेऊन पाकिस्तानात गेले होते का काय, अशी भूमिका हे भाजपचे नेते म्हणजे कुठेतरी डिफेन्सली केलेली कारवाई याचा फायदा राजकीय दृष्टिकोनातून भाजप घेत आहे हे दिसताना थोडंसं योग्य वाटत नाही।